स्वच्छ गाव सुंदर गाव आमचं श्री सोनार सिद्ध धाटाव गाव आणि या धाटावच्या गावामध्ये क्रिकेटचा महारणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो। श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच एका बाजूला टीम सुमजाई तिसे त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना बापूजी देव बारसुरी या दोन संघादरम्यानची लढत विकेटचं पदक मैदानाच्या आतमध्ये होतं जिथे बॅटर मैदानाच्या बाहेर। आणखीन एक फुलर लेनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे जिथे पंचांचा इशारा नो बॉल सहित असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। 9+1 अशा एकंदरीत 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या गेल्या। या दोनच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 4 या आकड्यावरती। या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय गुणाजीजी पोटफोडे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण करतोय। मी प्रज्वल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे। आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो सार्थक्याच्या माध्यमातून जिथे डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला। या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र स्थिरावेल धावफलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे। या षटकाचा विचार केला तर पहिला 5 बॉलचा खेळ आपण पहिल्या 5 बॉलमध्ये सार्थकनं चांगली गोलंदाजी केली। वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय। धावा आतापर्यंत खर्च करत असताना 4 पाहायला मिळाला। शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे। मॅग्नेटरी पॉवर प्लेचे षटक चालू असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कमी शाहीत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या। यावेळेस बॅटची लिडिंग आहे। क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला डिरेक्ट हिट होईल का? नाही डिरेक्ट हिट होणार नाहीये। धाव इथे घेतले जात नाहीये। शेवटचा बॉल इथे मात्र निर्धाव आलाय। षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलाय। पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात। 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 4 या आकड्यावरती। पहिलं षटक बापूजी देव बारसोली या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं। सार्थक गोलंदाजीला आले, प्रभावित ते करत असताना पाहायला मिळाले। पहिल्याच ओव्हरमध्ये कमीच्या धावा खर्च केल्या गेल्या जिथे बॅटिंग करणारा सुमजाई तिसे या संघाच्या महत्त्वाच्या बॅटर्सना रोखलं गेलं। त्याही वेळेला एक महत्त्वाची विकेट शुभम जे चांगल्या ताकदीचा खेळ खेळतात सातत्यानं सुमजाई तिसे संघाला खेळत असताना त्यानं चांगली कामगिरी अनेकदा केली आहे। ते शुभम अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले। त्यानंतर प्रज्योत आणि समीरवरती जबाबदारी दिली गेली आणि त्या वेळेला बॅकफुटवरती संघ पाहायला मिळाला सुमजाई तिसे हा संघ। षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। आशिष देशमुख गोलंदाजीला आले। टीम बापूजी देव बारसोली या संघाच्या माध्यमातून आशिष यांच्यावरती विश्वास दाखवला गेला। सातत्याने कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आशिषांना आपण पाहतो चांगला क्रिकेट रोहा तालुक्याच्या
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळला गेला. खोलवर टापाचा बॉल समोर लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आपल्याला बॉल वरती असताना पाहायला मिळतील. एक सिंगल तर कंप्लीट केले. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतले आणि बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. आशिषच्या पहिल्याच बॉलवरती दुहेरी घेतल्या बॅटर प्रचोद चांगला खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सडपा पाटणं करायचं होतं. पाटण बोलतो संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती ती लढवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तिथे आशिष देशमुख यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. यावेळेस बाग फुटलं. कट करायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या टप्पा पडला. प्रचंड वेगानं विकेट किपरचा वेध बॉलनं घेतला. त्यावेळेला विकेट किपरचं अगदी कौतुक करावं लागेल. क्लोज किपिंग करत असताना अगदी विकेटचा मागोमाग कामकाज चांगलं राहिलं. विकेट किपरचं सुद्धा हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अप ट्रॅकर बॉल यावेळेला शॉर्ट अँड पुल करत असताना फटका मिस टाइम आहे. इनफिल्ड मध्ये चुकी होती. सोप्पा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. स्वप्नील ठाकूर त्या ठिकाणी तैनात होते. स्वप्नील ठाकूर यांच्या माध्यमातून असं कामकाज कमीदा आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना ॲज अ बॅटर बॉलर किंबहुना ॲज अ फिल्डर चांगलं योगदान राहतं टीम बापूजीदेव वारसोली या संघासाठी. आता मात्र झेल त्यांच्या हातातून निसटलाय. ओपिच बॉल लॉप केला. फटका याही वेळेला मिस टाइम आहे. आता सचिन ठाकूर बॉलच्या खाली होणार नाहीये चुकी. विकेटचं पतंग धक्का बसेल दुसरा. टीम सोमजाई तिसी या संघाला बॅटर मैदानाच्या बाहेर. स्वप्नील बॉलवरती डिलीट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलचा मदतीनं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम सोमजाई तिसे या संघाची धावसंख्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला पाण्याची पूर्तता करा. पाण्याची मागणी केली गेली आहे. गुणाजी पोटफोडे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय. जर बॅट्समन प्रफुल याने जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 ज्या स्पर्धेची चर्चा सातत्यानं रोहा तालुक्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेत्या संघास तब्बल 11 सायकल इथे मात्र पुरस्कृत केल्या जाणार आहेत. एक दमदार स्पर्धा श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला आली आहे. शानदार आयोजन केलं गेलं आहे. त्यावेळेला अगदी शिस्तबद्ध नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. त्यावेळेला खेळाडूंचा खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अगदी उत्तमरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रफुल याच्यासाठी मात्र सुवर्ण संधी येते. गुणाजी पोटफोडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला इथे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गोलंदाज राज बामुगडे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट अँड पुल केला. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानात कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मध्ये राज यांना आपण पाहतोय. राज चांगल्या थाटणीचा खेळ नेहमी त्यांचा गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची फलंदाजी सुद्धा प्रभावित करणारे असते.
बापूजी देव बारसोली या संघासाठीचं क्रिकेट खेळत असताना कोलाड क्रिकेट असोसिएशनमध्ये या खेळाडूची चर्चा अनेकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल शपल होत असताना आडवा बॅटनं खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक एकदा स्थिरावेल. धावफलकावरती धावसंख्या 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. राजचा वेग, राजकडे लेग कटर चांगला आहे आणि त्यावेळेला ऑफ कटरचा सुद्धा तो योग्यरित्या वापर करत असताना नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. व्हेरिएशन, व्हरायटीज खूप साऱ्या या गोलंदाजाकडे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाल्यात. यावेळेला बागफुटला कट केल्या गली रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतो थर्ड मॅन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतील, त्याचा आवाक्याचा बाहेर बॉल निघून चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. पाहायला मिळते तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज आशिष देशमुख गोलंदाजीला येतील. स्वतः कॅप्टन आहे, स्वतःवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. पाहना पहिल्या ओव्हरमध्ये सार्थक यांना आपण पाहिलं, सार्थकनं मात्र चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर आशिष आले, आशिष सुद्धा प्रभावित करत असताना पाहायला मिळाले आणि तदनंतर राज गोलंदाजीला आले. राजनं मात्र सुद्धा चांगली कामगिरी केली. 7 धावा त्यानं खर्च केल्या. पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आशिषनं स्वतःवरती स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. त्यावेळेला प्रफुल्ल बॅटिंग करतात. प्रफुल्लसाठी सुवर्ण संधी आहे. गुणाजी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा क्रॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. ड्राईव्ह केले गेले लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक राज पाहायला मिळाले. एक सिंगल मैदानात कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. तिथे पहिलाच बॉल पासून वेगावरती स्वार होत गोलंदाजी करत असताना आशिष देशमुख आपल्याला पाहायला मिळाले. आशिषकडे वेग आहे, टप्पा त्याचा अचूकतेचा आहे आणि त्यावेळेला भेदक मारायच्या आशिष यांची गोलंदाजी प्रभावित करते. आज खऱ्या अर्थानं बापूजी देव वारसोली या संघाचं नेतृत्व करत असताना कोलाड क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना या संघाचा बोलबाला सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज खऱ्या अर्थानं श्री सोनारसिद्ध धाटाव चषकामध्ये खेळत असताना चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफस्टंप यावेळेला पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. या व्हाईट बॉलच्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील.
सिंगल कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा प्रफुल बॅटिंगसाठी तयार. ओपिच बॉल लॉप केला लॉंग ऑफ मधनं. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल निघून चालला सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बोल मध्ये सचिन ठाकूर बॉलच्या खाली. वेल जस्ट कॅच. प्रफुल बाटर मैदानाच्या बाहेर. तिचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 24 बॉलमध्ये 22 पहिल्या पूर्वार्ध बनवल्या. चला पाण्याची पूर्तता करा. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली गेली आहे. तत्पूर्वी आपण डीजेकडे वळूयात. ऐकूयात एक डीजे कडनं सुमधुर संगीत. हेलो चेक. चार ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. बॅटिंग करत असताना टीम सोमजय तिसे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. तब्बल 22 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. हॅलो सचिन सचिन ठाकूर यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. समालोचक प्रतीशजी भोगटे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि गीतेशजी भोगटे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र आलेला आहे विकेटचा हॅट्रिकसाठी. त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आडवा बाटण्या खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केले गेले आणि त्यावेळेला दुहेरीचा सुद्धा प्रयत्न केला गेला. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावला. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 24 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. सचिन पुन्हा एकदा तयार. यावेळेस
अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, बॉल निघून चाललाय फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं धावफलक फ्लाय झाला, धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 28 धावा धावफलकावरती आहेत, माफी असावी. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सचिनच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलंय, बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा सचिन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॉल आउटसाइड द ऑप्शन पाहायला मिळाला, जिथे डप्पा पडला विकेट किपरचा वैध. बॉल न घेतलाय, निर्धाव चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आता मात्र स्थिरावलं. 32 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला, पूर्वार्धातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, त्या अनुषंगाने आपण टॉससाठी विनंती करूया. टीम भातसई त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना काळभैरव बोरगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला, जिथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, तिसरी धाव घेत असताना आता मात्र बॅटरला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. विकेटचं पतंग. का बसलाय, जिथे टीम बॅटिंग करत असताना समजाय तिसे या संघाला. या पूर्वार्धाचे डावामधील आता मात्र हा शेवटचा अंतिम बॉल बाकी असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात समजाय तिसे संघाकडनं कुणाल. वो पिच बॉल फटका इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा त्याही वेळेला प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. 2 धावेवरती आता मात्र समाधान सुद्धा मानलं गेलं, जिथे पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या, तब्बल 36 धावा बनवल्या गेल्यात. येणाऱ्या 30 बॉलमध्ये आवश्यकता असेल 37 धावेची टीम बापूजी देव बारसोली या संघाला. चला, भास्ते संघाचे संघनायक आणि काळभैरव बोरगर संघाचे संघनायक. चला आपण टॉससाठी या आणि मी टॉससाठी आमंत्रित करेन. सोनू भगत आणि राजेशजी शेटके साहेब आपण यायचं आहे. या आपण सेकंड राऊंडची फर्स्ट मॅचचा कॉल करणार आहोत. चला, भास्ते संघाचे संघनायक. चला, 5 ओव्हरची मॅच ही सुद्धा असणार आहे. आपण वेळेवर लक्ष ठेवा. ही मॅच सुद्धा 5 ओव्हरची असणार आहे आणि चेंडू मात्र जुने असतील. चला, भास्ते संघाचं संघनायक मी भास्ते संघाचं लक्ष वेधेन. बघा, जर आपण आलात नाही तर पॅनल्टी असेल, कारण 5-5 ओव्हरच्या आम्हाला ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. जसा पहिला डाव संपेल तसं टॉस करणं अनिवार्य आहे. सकाळपासून आपण पाहिलात असाल. शेवटचा आणि अंतिम पुकार भास्तेई. आमचे मान्यवर सुद्धा इथे उपस्थित आहेत टॉससाठी. राहुल, या जरा फास्ट, कारण 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला कुठे खेळायला मिळत नाही आहेत, परंतु आज आम्हाला सर्व मॅचेस 5-5 ओव्हरच्या कंप्लीट करायच्या आहेत. त्यासाठी आपण टाईम देणार नाहीत. राहुल खरिवले आणि अर्थातच दिवेश आपल्यासोबत जुळले गेलेत. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली आहे. टॉच असेल, बोरगर संघाचा टॉच असेल, कॉल असेल. टेल इज द कॉल आणि टेल आलाय.
बोरगर संघाने टॉस जिंकला. एकच मिनिटं राहुल, टॉस तर जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. 5 ओव्हरची मॅच आहे, किती धावांमध्ये रोखणार? कारण आपण पाहतो भासे संघात सुद्धा जबरदस्त सकाळी खेळ दाखल होता, त्यांचा चांगला प्रदर्शन झाला. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 50 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते दिवेश. राहुल खरिवले, टॉस आपल्या अगेन्स्ट गेला, टॉस जर जिंकला असा निर्णय काय असा? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. परंतु राहुल आता बॅटिंग करायची आहे. सकाळचं क्षेत्र बदललं आहे, दुसऱ्या फिल्डला सुरुवात झाली आहे, चेंडू मात्र जुने असणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. काय वाटतं, एक मॅजिक फिगर जर एवढी आपण बनवतो तर आपण रोखू शकतो? काय आकडा तुमच्या मनामध्ये आहे? 50+ करूच आम्ही. 50+ काय? तर विश्वास कोणावर आहे? कारण तू स्वतः आहेच, केतन आहे, अजून कोणावर विश्वास? केतन आणि सौरभ आहे, त्याच्यावर विश्वास आहे दोघांवर पण. नक्कीच बेस्ट ऑफ लक आपल्याला राहुल. कारण टॉस जिंकलाय. काल बरं बोरगर संघाने प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरची मॅच असणार आहे, दोन्ही चेंडू असणार आहेत. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येते आहे, कारण दोन्ही संघाने सकाळच्या क्षेत्रामध्ये एक संघाला त्यांनी पराभूत केला आहे आणि आता मात्र समोर आले, जिथे तिसऱ्या फेरीमध्ये मात्र त्यांना दाखल व्हायचं आहे. एक साईडला भासते तर दुसऱ्या साईडला काल बरं बोरगर. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. जिथे आपण पाहतो पहिला डाव संपला, जिथे सोमजाई तिशे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना आम्हाला अर्जुन शेळके आम्हाला धावसंख्या इथं बनवण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. तो सोमजाई तिशे संघ तब्बल 36 धावा मात्र बनवल्यात आणि 37 धावांचा मॅच ऑन होते. जिथे आपण पाहते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलेत. समीर ना हो, 55 सांगते की हा मात्र वाईट असेल. इथे मात्र देणगीच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली जाईल, ती अर्थातच बापूजी ते बारसोली सांगायला. बघा 36चा बनवल्यात आणि 37 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवात मात्र वाईटनी झालेली आहे. म्हणजे आता 30 चेंडू 36 धावांची गरज आहे. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना गोलंदाजी ट्रॅकवर समीरला पाहताय. स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं तर बॅट्समन होते, उंच जास्ती आहे, लांबी कमी आहे. त्याच दरम्यान मात्र पहिला धक्का गणेश मात्र बाद होईल. डीजेला असेल संधी. स्वप्नील ही जोडी मैदानच्या आतमध्ये आले तर गणेश मात्र आपण पाहते तर 0चा चष्मा घालून ते मैदानच्या बाहेर गेले आहेत आणि आता मात्र न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये कर्णधार स्वतः आशिष देशमुख मात्र आलेले आहेत. 29 चेंडू आणि 36ची गरज आहे. इथे मात्र पहिल्या फेरीमधला हा शेवटचा अंतिम सामना आपल्या भेटीला आला, जिथे प्रथम बॅटिंग करताना अवघ्या 36 धावा बनवले. एक सुना सिद्ध चषक 2025 आपल्या मात्र भेटीला आला आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय तर सुमित पवार मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मनोज भोगटे मेन लेग हंपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे आपण पाहतोय समीरचा हा डॉट चेंडू असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 28-36ची गरज आहे. 28 चेंडू 36ची गरज आहे. आशिष देशमुख आपण पाहता स्ट्राईकला आहेत, जिथे समीर हाफ टॅकर चेंडू होता, हलक्या हाताने मात्र स्टेअर गेलाय. चेंडू आपण पाहतोय तर गलीमध्ये जाईल. सिंगल मात्र इथे आशिषला मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. आमचे स्कोरर आपण पाहते तर आज सकाळपासून लॅपटॉपवर बसलेले अर्जुन शेळके आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं ते जेवणासाठी सुद्धा गेलेले नाही आहेत. आज जी जबाबदारी ती मी पूर्ण पार पाडणार हेच तो सांगते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 27-35ची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने सोनार सिद्ध मंडल धाटाव जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये ही खासियत आहे, ज्याला ज्याला जबाबदारी दिली त्याने मात्र ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे. म्हणून ती स्पर्धा सातत्याने आपण पाहते तर चर्चेत राहिलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे आपण पाहतो 40 गावसुद्धा वाट बघत होते आणि आज 40 गावाने या स्पर्धेमध्ये भागसुद्धा घेतलेला आहे. हे सर्वांना माहिती आहे. म्हणून सोनार सिद्ध मंडल ही जी कमिटी आहे ना, ही सध्याच्या घडीला फ्रंट फुटला आहे. ते कारणसुद्धा हेच आहे,
कारण प्रत्येक खेळाडूने प्रत्येक आपापली जबाबदारी घेतली आहे. इथे मात्र जबाबदारी घेतली आहे ती समीर गोलंदाजाने आहे. कुठलीही धाव मात्र देत नाही आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 वाईट 1 बॅटीने अशा अवघ्या 2 धावा आल्यात, जिथे 26 चेंडू 35ची गरज आहे. सचिन स्ट्राईकला आहेत. ओ इथे मात्र थांबवला आणि मात्र फलंदाज परतावं लागेल सचिनला. धक्का. स्वप्नील मात्र इथे बाद झालेत. देशमुख मात्र 2 चेंडूमध्ये सिंगलवर तो नॉन स्ट्राईकला आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अशोक आलेले आहेत, संकटामध्ये सापडला. शेवटचा चेंडू आहे. अशोक आलेत. डीप एक्स्ट्रा गोला फटका चांगला आहे. थोडेसे फील्डर तिथे पंबल झाले. सिंगल कंप्लीट केले. आशिष डबलला पलटलेत. ओ इथं मात्र या 2 धावा खूप महत्त्वाच्या राहतील बापूजी बारसोली संघासाठी. शतक क्रमांक पहिला संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद, जिथे 37 धावांचा पाठलाग करत असताना धावा जुळल्या गेल्या, ते इथे मात्र 4 धावा. गोंदिया ट्रॅकवर शुभमला बाद आहे. इथे मात्र पाहायचं आहे तर पहिल्या ओव्हरचा काय खेळ राहिला. समीर गोलंदाजीला आले ना, पूर्णपणे धावा थांबवत. बघा 37चा पाठलाग गरज आहे, पण तो अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. शुभम आलेत. हो इथे मात्र आशिष स्ट्राईकला हलक्या हाताने स्टेअर केला. चेंडू आपण पाहता ऑन साईडला जाईल. सिंगल मात्र इथे मिळेल आशिषला. सिंगलने धावसंख्या पुण्याला पुढे सरकेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती इथून आमचे स्कोर अर्जुन आंबा सांगतील की 5 धावा इथे जुळल्या गेल्या. 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची मात्र गरज आहे. सोनार सिद्ध चषक 2025 ही स्पर्धा मात्र आपण पाहतो आपल्या भेटीला आल्या. पुण्यात आडवा बॅटनी फटका केला. चेंडू आपण पाहतो फाईन लेगला. चेंडू 1 2 3. ओहो फिल्डिंग चांगली आहे. इथे मात्र पाहिजे 2 धावा तर कंप्लीट केल्यात, परंतु जिथपर्यंत चेंडू हाताला येतो पर्यंत 3री धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल आणि 1 धाव मात्र आपल्या संघासाठी त्यांनी इथे वाचवली आहे. आणि पंचांचा इशारा. या 4 धावा आहेत. 4 धावा. दक्षिणाची पद्धती की या 4 धावा आहेत. डीजे संख्या 9 झाली आहे. धावसंख्या 9 झाली आहे. अजून सुद्धा 28ची गरज आहे. पुण्यात मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफला मात्र केला. सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या दुहेरीमध्ये पाहायला मिळते ती मात्र 10 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला, जिथे आपण पाहतो शुभम आले. सुरुवात सिंगलने केली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत शुभमने 6 धावा खर्च केल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि 27 धावांची गरज आहे ती बापूजी देव बारसोली संघाला. अशी स्ट्राईकला आहेत. ओ फटका. फर्स्टला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नो मॅच लँड्समध्ये पडेल. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सर केली मात्र 11 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 20-26ची गरज आहे. बापूजी देव बारसोली संघाला विजयासाठी अजून सुद्धा 26 धावांची गरज आहे. प्रथम बॅटिंग करताना अर्थातच आपण पाहिलं तर अवघ्या 36 धावा बनवल्या होत्या आणि समीर जिथे गोलंदाजी अवघ्या 4 धावा दिल्या होत्या. या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत शुभमने 7 धावा खर्च केल्यात. हाफ टायकर चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला आणि इथे मात्र बघूया. हो इथे मात्र पंचांच्या मनामध्ये कोणतीच शंका नाही आहे आणि अशोकला सुद्धा वाटलं हे काय केलं आहे. कारण एक मोठा धक्का, एक गोल्डन विकेट. आशिष देशमुख बाद होतील राऊंडच्या सर्वामध्ये. डीजे
मध्ये या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 3 गडी बाद 11 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 26 धावांची गरज आहे. 19 चेंडू 26 धावांची गरज आहे बापूजी देव बारसोली संघाला विजयासाठी, जिथे अजय आले. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. सुरुवात सिंगलने झाली, त्यानंतर चौकार, सिंगल, त्यानंतर विकेट आली आहे या ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये, जिथे आशिष देशमुख मात्र बाद झालेत. फटका चांगला आहे, ऑन साईडला फटका केला, तिथे मात्र पाहायचा आहे. ओ मात्र चेंडू जातोय सरळ सीमा पार. अजयच्या बॅट मधून हा चौकार, 4 डीजे. सध्याच्या घडीला आमचे स्कोरर अर्जुन शिलक्यामध्ये की धावसंख्या आहे ती 15 धावा. येणारा चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 22ची गरज आहे. 18 चेंडू 22 धावांची गरज आहे विजयासाठी बापूजी दे बारसोली या संघाला. परंतु पाहूया या ओव्हरचा आपण विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या अर्थातच या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या, 11 धावा मात्र खर्च केल्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा आल्या होत्या. धावसंख्या 15 झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, इथे मात्र 15 जुळल्या गेल्यात. परंतु येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. 22 धावांची गरज असताना गोलंदाज ट्रायकर पुण्याचा गोलंदाज आले, ते मात्र समीर आले, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा समीरवर मात्र विश्वास दाखवला आहे तो अर्थातच कर्णधार याने, कारण 18 चेंडू आणि 22ची मात्र गरज आहे इथून. हाफ टॅकर चेंडू होता, आडवा बाट निघायचा प्रयत्न होता, परंतु पाहूया चेंडू सरळ लास्ट स्टॉप मध्ये नशिबाचा चौकार. अर्थात 22च्या या 4 धावा आहेत, परंतु या नशिबाच्या असतील डीजे. इथे मात्र 4 धावा मिळतील. हाफ टॅकर चेंडू आडवा बाटनी खेळला, चेंडू आपण पाहतो तर मिड विकेट मध्ये येण्यात आली, सिंगल मात्र इथे मिळेल. समाधार धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या सध्याच्या घडीला 20 अशी धावसंख्या झाली आहे. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहे 16 आणि 17 धावांची मात्र गरज आहे. धावसंख्या 20 झाली आहे, जिथे आपण पाहतो तर अजय स्ट्राईकला आहेत, गोंधळ ट्रायकर आपण समीरला पाहताय. सोनार शिद चषक 2025 पर्व 7वा आहे. इथे मात्र डॉट चेंडू असेल. आता मात्र 15 चेंडू 17ची गरज आहे, जिथे 37 धावांचा पाठलाग करायचा प्रयत्न राहिला आहे. तो अर्थ समजाय तिशी संघाचा की इथून ही मॅच आपल्या बाजूने मात्र बनवायची आहे. परंतु तिथे आपण पाहते अशोक आणि अजयला सुद्धा माहिती आहे इथून सिंगल डबल का होईना धाव फलक हलणं खूप गरजेचं आहे. 17 बनवायचे आहेत अजून सुद्धा येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा डॉट असेल, सलगचा दुसरा डॉट चेंडू काढतोय. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण या खेळपट्टीमध्ये आज ज्याने आपले नशीब आजवलं, ज्याने या खेळपट्टीवर मेहनत केली आहे ना, मग तो गोलंदाज असो किंवा बॅट्समन असो, त्याला मात्र यश प्राप्त झालं आहे. तसेच हरेश जी भगत साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे, त्यांचं या स्पर्धेत सहर्ष वागत. सलगचा हा 3रा डॉट आहे. बघा प्रेशर बनवतोय तो समीर गोलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळते, जिथे आपण पाहते तर 22च्या 4 आल्या, त्यानंतर सिंगल, नंतर डॉट 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 सध्याच्या घडीला पाहायला मिळते. या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 13. 17 धावांची गरज आहे. हो इथे मात्र आडवा बाटनी फटका केला, चेंडू आपण पाहतो फाईन लेगला ट्रॅव्हल केलाय, चेंडू 1 बाउंड जाते सीमा पार. अजयच्या बॅट मधून हा चौकार. करतोय सत्कार. धन्यवाद. आपण पाहते तर हरेश भगत यांचा सत्कार झाला. या स्पर्धेत सहर्ष स्वागत आपलं सुद्धा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहते तर अर्जुन आम्हाला सांगेल की 24 बांधल्यात.
12 चेंडू 13 धावांची गरज. त्याला पाणी घेऊन जा फास्ट. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 3 वाजलेले आहेत. आज आपण पाहतो तर सर्व संघाचं मी आभार मानेन की वेळ काय असतं. तसेच प्रकाशजी जंगम साहेब यांना सुद्धा विनंती असेल, या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. प्रकाशजी जंगम साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मी गीतेश यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. नेहमीच आपण पाहतो तर पूजापाठ ते करत असतात. पूजासाठी ते प्रसिद्ध आहेत. असे प्रकाशजी जंगम यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आपण आलात आणि या स्पर्धेला भेट दिलीत, आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज आले, त्या फटका मोठा फटका मारला जातो पण जेव्हा फर्स्ट स्लिपमध्ये जाते तिथे सिंगल मात्र आकाशला मिळेल, अशोकला मात्र इथे मिळेल. धावसंख्या 25 झाले. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सोनार शिदा चषक 2025 आपल्या भेटीला आला आहे. या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे. प्रथम क्रमांक जो संघ पटकावेल आणि त्या खेळाडूस तब्बल 11 सायकली आहेत. स्पोर्टच्या 40 गावांनी मात्र प्रवेश घेतला आहे. पुन्हा एकदा आपण बघतो अजयच्या बॅटमध्ये बेस्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते 26 धावा. 10 चेंडू आणि 11ची गरज आहे. 10 चेंडू आणि 11 धावा. प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज आले ते आदित्य आलेत. बघा इथून विकेट घ्यावे लागतील. या मॅचमध्ये तुम्हाला शिरकस करायचे असेल ना तर विकेट खूप महत्त्वाचे आहे. आदित्यला ते काम करावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. इथे मात्र एक चोटी, एक चिकी सिंगल धाव मात्र घेईल तो अजय आणि अशोक. धावसंख्या 1 वाढत. धावसंख्या पाहायला मिळते ती इथून आमचे स्कोर सांगतील त्या 27 धावा. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. सध्याच्या घडीला सिंगलने काम चालू आहे. परंतु कुठेतरी तिसरे संघाला ह्या धावा थांबवाव्या लागतील जर या मॅचमध्ये तुम्हाला पलटवार करायचा असेल तर. फटका चांगला आहे. उंच आहे, लांबी नाही आहे. इथे मात्र पकडलाय झेल आणि अजयचा संपलाय खेळ. धक्का इथे बसेल तर मात्र बापूजी बापसे सांगा. बघा इथे मात्र अजय सुद्धा बाद झालेत. अजयच्या बॅटमधून आपण पाहतो धावा आल्या होत्या. जिथे अजय आले होते चौकाने सुरुवात केली, त्यानंतर डॉट डॉट 4 आल्या, सिंगल आले डॉट आणि आपण पाहतो 9 धावा करून अजय बाद झालेत. 9 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते इथून आता इनट नंबर 6व्या क्रमांकावर आलेत. राज आलेले आहेत. बघा या मॅचमध्ये तिचे संघाने मी म्हणे थोडंसं का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण 8 चेंडू 10ची गरज आहे आणि इथून 10 धावा बनवणं सध्याच्या घडीला सोपं नाही आहे. जिथे राज आणि आकाश आहेत. गोलंदाजी आदित्य पाहत आहे. 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. 10 धावांची गरज आहे. राज आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका चांगला आहे परंतु तेवढे शतशे सुद्धा चांगले आहेत. पण ते एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी आहेत दोन्ही बॅटर. धावसंख्या 1 वाढेल. येणारे चेंडू शिल्लक आहे 7 आणि 9ची गरज आहे. 7 चेंडू 9ची गरज आहे. बघा ही मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाही आहे. बापूजीचं बारसोली संघाला सुद्धा माहिती आहे इथून सिंगल डबलने धावसंख्या येणं खूप गरजेचं आहे. परंतु आदित्यने काय गोलंदाजी केली आहे. एकही चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आलं नाही आहे. फक्त सिंगलने 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहे 7-9ची गरज आहे. फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तिथे नाही आहे. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार. चौकार अशोकच्या बॅटमधून 4 आल्या.
पण आलेले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सोमजाई तिचे संघ 6 चेंडू आणि 5ची गरज आहे. बघा तिथे प्रयत्न काढण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत, कारण आपण पाहतो तर खूप सारे काठीसुद्धा आहेत आणि त्यातून मात्र चेंडू काढण्याचा प्रयत्न चालू आहे. चेतन लोखंडेकडे 1000 रुपये. चैतन्य कुठं बोलताय? बॉल पण सुधी आहे ना, 1000 रुपये ना. तर नक्कीच इथे आपण पाहिजे तर 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाज सुधीर आले. जर सुधीरने ह्या धावा रोखल्या तर चैतन्य लोखंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. जर या 5 धावा रोखण्यामध्ये गोलंदाज जर यशस्वी ठरला, आणि सातत्याने क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या सुद्धा आहेत, परंतु पाहूया जिथे राज आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6. ओ पहिली विकेट आली आहे. आता मात्र मॅच ऑन झाली आहे. 5 चेंडू 5ची गरज आहे. डीजे बघा मॅच ऑन झाली आहे, जिथे 6 चेंडू 5 धावांची गरज होती. कंपल्सरी चेसिंग आहे. 5 धावा कंपल्सरी बापूजी बारसू सांगायला इथून बनवायचे आहे. सचिन आता आलेले आहेत. एक मोठं नाव क्रिकेटमधलं सचिन आता मात्र आलेले आहेत. 5 चेंडू 5ची गरज आहे. मॅच सुधीरने ऑन केली आहे. इथे मात्र पाहायचं आहे सुधीर विरुद्ध सचिन, सचिन विरुद्ध सुधीर. हाफ टायगर चेंडू आहे पंचांचा. आपण पाहतोय तर अर्थात सुमित पवार यांनी सुद्धा वॉर्निंग सुद्धा दिली आहे. 1 बाउन्स वॉर्निंग असेल. पुढील चेंडू तुम्ही असं टाकू शकणार नाही, नाहीतर दंड असेल. येणारे चेंडू शिल्लक आहे 4. 5ची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय तर इथं बनली गेली आहे सोमजाई तिचे संघाकडून. ओडी पेस्टाकोला फटका चांगला आहे, पण तो पाहूया या चेंडूवर धावा किती मिळतील. मात्र 1 धाव मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहे 3. 4ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यावर इथून या 4 धावा कंपल्सरी बनवायच लागतील. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये सुधीरने मात्र अवघी 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र मॅच कोण जिंकणार, सर्वांची नजर मात्र या मैदानाच्या आतमध्ये लागली. ही मॅच कोण जिंकणार, बापूजी बारसोले संघ की सोमजाई तिसे की बारसोले. सध्याच्या घडीला नजर मात्र या सामन्याकडे. 3 मध्ये 4ची गरज आहे. ओ इथे मात्र बघूया आता मात्र 2 चेंडू 4ची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. सुधीरवर दिलेला विश्वास, काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव आत्तापर्यंत खर्च केली आहे, परंतु अशोक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो धावा आलेल्या आहेत. दोन चेंडू 4 धावा. बघा कंपल्सरी चेसिंग प्रीतम हेच महत्त्वाचं असतं. जो प्रेशर असते ना, 1 धावेचं महत्त्व काय आहे ना, ते आता मात्र दोन्ही संघांना कळेल. खऱ्या अर्थाने बघूया मॅच संपलेली नाही आहे, परंतु सुधीरवर दाखवलेला विश्वास आहे. रोख रक्कम 1000 रुपये ठेवलेला आहेत. जर ही मॅच काढली सुधीरने तर आता मात्र बघूया. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2. 4 धावांची गरज आहे. मॅच कोण जिंकणार. हो इथे मात्र पाहूया नशिबाची साथ कोणाला लागेल. चेंडू दन 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 करत जाते सीमा पार. होगा बेडा पार, तो मिलेंगे 4 आणि जिंकलाय बापूजी ते बारसोली संघ. विजय संघाचे अभिनंदन, तसेच हरले संघाचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.